हाय फ्रेंड्स, वी आर द क्रेझी सिबलिंग्स. तर हा आहे मागच्या व्हिडिओचा पार्ट 2. तर मी आता ध्रुवला माझ्याबद्दलचे क्वेश्चन विचारणार आहे त्याला. तर हे चॅलेंज आहे हु नोज मी बेटर पार्ट 2. तर आपण लगेचच करूया सुरू. तर मागच्या सारखेच रूल असणारे सगळे मला 10 क्वेश्चन विचारेल, जेवढे चुकतील तेवढे पॉईंट वाढत जाणार. म्हणजे बरोबर ते मी पॉईंट पण सांगेन तुम्हाला. तर आपण लगेचच सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, माझा आवडता मोबाईल ऍप कोणतं? आय थिंक इंस्टाग्राम किंवा युट्यूब. पहिलं उत्तर बरोबर आहे. तर त्यांचा प्रश्न आहे, माझी आवडती युट्यूबर किंवा क्रिएटर कोण आहे? युट्यूबर किंवा क्रिएटर? शिवानी दीदी. चॅनलचं नाव सांग. बापरे, वाईब विथ यशी आय थिंक काहीतरी त्यांच्या चॅनलचं नाव. बरोबर आहे. प्रश्न मी कोणाला जास्त घालायचे, आई की दादा? बाबा. स्वतः प्रश्न मी सर्वात जास्त कोणता शब्द वापरते? याचं उत्तर मलाही माहित नाही. बघायचं हिला येते का? बापरे, ज्या प्रश्न विचारायला उत्तर माहित नाही तर आम्ही काय उत्तर देणं बरोबर सांगणार. तरी पण आपण ट्राय करूया. ही सगळ्यात जास्त कोणता शब्द वापरते? नाही माहित. आपण कोणता नको तर मलाही नाही येत. तर त्यानंतर आहे, माझा आवडता मराठी मूवी कोणता? मुंबई बने मुंबईच्या देऊळबंद. नाही, मला नाही माहिती. आवडते कारण की मुंबई पुणे मुंबई 1, 2, 3 चे पारायण करून टाकले 10वीच्या सुट्ट्यांमध्ये. आम्ही मुंबई पुणे मुंबई 1, 2, 3 बोललेलोच होतो, त्यामुळे मला पॉईंट मिळायला पाहिजे. काय वाटते तुम्हाला? तर आता त्यानंतरचा प्रश्न आहे, माझा आवडता आणि आवडती गायक आणि गायिका कोण? एक गायक आणि एक गायिका सांगावी लागेल. गायिका म्हणायचं झालं तर अवघड आहे थोडं. गायक म्हणायचं झालं तर मग गायक आय डोंट नो. आय थिंक तो हा विजय काय म्हणतो, इंडियन आयडल विजेता. नाव मला आठवत नाही त्याचं, जस्ट बिकॉज ऑफ काय पण असो. आणि गायिका म्हणायला तर मग 2 आहेत तसं बघायला गेलं तर. एक म्हणजे राधिका भिड्याची आणि दुसरी बघायला गेलं तर छोट्यांमध्ये बघायला गेलं म्हणजे छोटे उस्तादची पर्व 4ची विद्येची कोल्हापूरची आपली शुभ्रा खाडे ही सुद्धा तिची आवडती गायिका आहे. तो या दोन्ही मधलं उत्तर काहीतरी येईल. तर गायकचं उत्तर बरोबर नाहीये. तिनं शो बरोबर सांगितलं नाही, त्यामुळं नो. तर आपण हाफ पॉईंट देऊया. आवडती गायिका कोणते सांगायला? शुभ्रा खाडे. आणि एक आहे पण आपल्याला एकच आन्सर अपेक्षित आहे, तुम्ही 2 दिलेत तुला. तर त्यांचा प्रश्न आहे, माझ्या फोनमध्ये सर्वात जास्त कोणाचे आणि कसले फोटोज आहेत? तुझे फोटो आहेत स्वतःचे? कसले फोटो आहेत? अजून माझे सोडून माझ्या मुंजीचे. ते काय अजून अजून काय? अजून प्रत्येकाचा वेगळा फोल्डर आहे. त्या फोन मध्ये आय थिंक प्रत्येक व्यक्तीचा वेगळा फोल्डर आहे, त्या व्यक्तीची त्या फोल्डर मध्ये. मला उत्तरात वेगळं आहे. अजून कसले म्हणजे चाइल्डहुड नाही, सध्याचे फोटो मग तसे नाही. अर्धा पॉईंट तरी मिळालाच पाहिजे. त्यानंतर आता शेवटचे प्रश्न उरले, 2-3 मिनिटे. तर माझा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री मराठी इंडस्ट्री मधले? बाप मराठी इंडस्ट्री मधली आवडता अभिनेता बघायला गेलं तर अभिनेता नाही माहिती, अभिनेत्री पण आय डोंट नो, कारण की
त्याच्या विषय सगळे वेगळे आहेत माझ्या विषयात. So, झिरो. तर आता येतो 9वा क्वेश्चन. तर माझं सर्वात मोठं स्वप्न काय आहे? डान्स क्लास उभं करणं स्वतःचा. हे अजून स्वतःच्या ह्यावर घर उभं करणं. दोन्ही आन्सर बरोबर त्याला 1 पॉईंट मिळतो. तर आता इथं आहे शेवटचा क्वेश्चन. मी कोणत्या गोष्टीशिवाय एक दिवस पण राहू शकत नाही? मोबाईल, आणि एक उत्तर आहे झोप, नाही, कोणत्या गोष्टीशिवाय राहू शकत नाही. टीव्ही. नाही, मोबाईल बरोबर आणि एक आन्सर आहे. जेवण, पाणी, जेवण हे जे आहे का म्हणजे फूड, थोडक्यात जेवण असं म्हणता येणार नाही, फूड. ओके, तर हा पण आपला पॉईंट मिळालेला आहे. माझे 2च आन्सर चुकलेले आहेत गाईज, आणि त्या पार्ट 1 मध्ये 5 आन्सर चुकलेले आहेत. तुम्ही बघितला असणार आहे व्हिडिओ. हा, तुम्ही पार्ट 1 बघितला असेलच. सो गाईज, अशा तऱ्हेने हे चॅलेंज मी जिंकलेलो आहे. तर आता आपले 2 मिनी ब्लॉग येणार आहेत लवकरच. एक म्हणजे तिसऱ्या चॅलेंजची पनिशमेंट आणि आत्ताच्या चॅलेंजची पनिशमेंट आणि दोघांनी जी करायची ती खाली कमेंट मध्ये सांगा. तर त्याचा पण मिनी ब्लॉग येतोय लवकरच, आणि ह्या चॅलेंजचा सुद्धा मिनी ब्लॉग येईलच लवकरच. चॅलेंज लवकरच, त्या पनिशमेंटचा सुद्धा मिनी ब्लॉग येतोय. तर गाईज, आता 2 मिनी ब्लॉग येणार आहेत लवकरच. तो स्टे ट्यून. चला, तर मी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला, बाय.